Okay, thank you. Sure you. Okay, take down problem. A rectangular plane. एकदम सिंपल प्रॉब्लेम देतो, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. A rectangular plane surface. A rectangular plane surface of size 30 into 40. 30 into 40 is positioned on HP on its smaller side. On its smaller side, and is inclined at an angle of 60 degree with the HP. 60 degree with the HP, and 30 degree किंवा असल्या smaller side making 30 degree with the VP. 30 degree with the VP. Full stop. Draw its projections. So full stop. This is a very simple straightforward problem. काल एक घेतला होता, आज एक घेतो आपण, म्हणजे तुमच्या थोडंसं लक्षात येईल काही प्रोसेस आहे याची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रॉब्लेम वाचता आला पाहिजे. प्रॉब्लेम मध्ये दिलेले जे अँगल आहेत ते ट्रू अँगल आहेत का अपिअरिंग अँगल आहेत. ओके, ते आपल्याला ओळखता आले पाहिजे. ओके, जर ट्रू लेंथ बरोबर दिलेला असेल तर तो ट्रू अँगल असतो, आणि जर तो अपिअरिंग लेंथ बरोबर दिला तर तो अपिअरिंग अँगल असतो. तो कसा असतो? अपिअरंट अँगल. आता याच्यामध्ये बघा, गिवन लिहितो मी इथं. गिवन मध्ये काय दिलेलं आहे? रेक्टँगल दिलेला आहे. काय दिलेला आहे? रेक्टँगल दिलेला आहे. कसा दिलेला आहे? त्याचे साइड दिलेला आहे. रेक्टँगल इज इक्वल टू 30 into 40. म्हणजे स्मॉलर साइड किती मिलीमीटर आहे? 30 मिलीमीटर आहे, आणि जी लॉंगर आहे ती किती आहे? 40 मिलीमीटर. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे बघा त्यांनी, इज पोझिशनड ऑन द HP पुढं, अँड इज इन्क्लाइनड ऍट अन अँगल ऑफ 60 डिग्री. म्हणजे त्या प्लेनने अँगल केलेला आहे. त्या प्लेनने काय केलेलं आहे? अँगल केलेलं आहे. म्हणजे आपल्याला हा अँगल कसा आहे? थीटा दिलेला आहे त्यांनी. थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. आणि पुढं काय दिलेलं आहे? त्याची जी स्मॉलर साइड आहे ती फर्स्ट स्टेज मध्ये जेवढी राहणार आहे तेवढीच ती सेकंड स्टेज मध्ये राहील का? बघा, मी तुम्हाला विचारतो बरं का, प्रॉब्लेम काढायच्या आधी हे तुमच्या लक्षात तुम्हाला करावं लागणार आहे. आता स्मॉलर साइड वरती आपण ठेवलेला आहे, त्याच्यानंतर सेकंड स्टेज मध्ये ती प्लेन अशी वर उचलली दुसऱ्या बाजूने, मग स्मॉलर साइड जी आहे ती तेवढीच राहील का कमी होईल? तेवढीच राहील. तेवढीच राहील. करेक्ट. आणि तेवढीच राहील, आणि त्याच्याबरोबर अँगल दिलाय म्हणजे हा फाय दिलेला आहे.
हा काय दिलेला आहे, फाय दिलेला आहे, ट्रू अँगल दिलेला आहे. जर आता लक्ष द्या, महत्वाचं सांगतोय, जर हाच अँगल लॉंगर साइड बरोबर दिला असता तर तो अँगल त्यांनी दिलेला अँगल कोणता होता, बीटा होता. तो कोणता होता, बीटा होता. ठीक आहे, तो आपल्याला कन्वर्ट करावा लागतो. थोडं लेक्चर एखादा प्रॉब्लेम येईल त्याच्यामध्ये घेऊ. हा दिलेला आहे 30 डिग्री. ओके, थिटा म्हणजे HP बरोबर केलेला अँगल, फाय म्हणजे VP बरोबर केलेला अँगल. हे आपण लाईन मध्ये पण बघितलं होतं, तेच आपण पुढे कंटिन्यू केलेलं आहे. So now to draw these lines, we have to take reference line, that is XY. So here it is X and here it is Y. Okay, this one is the XY. आता रेक्टँगल काढायचा आहे, पण रेक्टँगल इथं कोणत्या बाजूला कसा काढणार तुम्हाला 2 मी इथे काढून दाखवतो. हा असा एक रेक्टँगल काढता येतो आणि हा असा एक काढता येतो इथं. त्याच्यामध्ये स्मॉलर साइड ही 30 आहे, ही 40 आहे. त्या दोन्ही पैकी मी इथं फर्स्ट स्टेज मध्ये कुठला काढणार. हॅलो, तुम्हाला विचारतो मी, दोन्ही पैकी मला कोणता काढावा लागेल. हॉरिझॉन्टल. कोणता, पहिला का दुसरा. हा पहिला आहे आणि हा दुसरा प्रकार आहे. कोणता काढावा लागेल, दुसरा. नाही, दुसरा. नाही, पहिला काढावा लागेल. का, कारण तो कोणत्या कशावरती रेस्ट आहे, HP वरती रेस्ट आहे आणि स्मॉलर साइड वरती रेस्ट आहे. बघा प्रॉब्लेम मध्ये लिहिले का, चेक करा सगळ्यांनी, लिहिले का स्मॉलर साइड वरती. मग ज्याच्यावरती रेस्ट आहे ती बाजू आपण लेफ्ट साइडला घेतो नेहमी. कॉर्नरवर रेस्ट असेल तर कॉर्नर लेफ्ट साइडला घेतो, स्मॉलर साइड वर असेल तर स्मॉलर साइड लेफ्ट साइडला घेतो. जर लॉंगर साइड वरती दिला असतं तर आपल्याला सेकंड सारखा ठेवावा लागला असता. ओके, हे समजलं सगळ्यांना. येस सर. कारण हे महत्वाचं आहे, हे चुकलं की पुढे प्रॉब्लेम कोण चेक करत बसत नसतात. हे चुकलं की विषय संपला तुमचा. So draw one rectangle here which is having 30 millimeter and the 60 millimeter. So I will give notation here. This is AH. This one is BH. Then this one is CH. and this is DH. आता याच्यामधून प्रोजेक्शन घेऊ फर्स्ट स्टेज मध्ये. सो विल टेक प्रोजेक्शन. ए आणि बी मधून एकच प्रोजेक्शन लाईन मिळेल आपल्याला अपवर्ड डायरेक्शन मध्ये. त्याच्यानंतर डी आणि सी याच्यामधून पण एकच प्रोजेक्शन लाईन मिळते. ओके, मग या ठिकाणी एक डार्क लाईन आपण ड्रॉ करू जो त्या प्लेनचा फ्रंट व्ह्यू असणार आहे. हा त्या प्लेनचा फ्रंट व्ह्यू आहे. ऍक्च्युली ही डार्क काढायला पाहिजे बरं का. मी जो स्क्वेअर काढलेला आहे खाली रेक्टँगल तो कसा काढायला पाहिजे होता, चॉकलेटी कलरने डार्क काढायला पाहिजे होता, पण तो राहिला आता राहू द्या. AF, BF, त्याच्यानंतर या ठिकाणी येतोय CF, DF. ओके, आता याच्यानंतर या प्लेनचा अँगल HP बरोबर किती दिलेला आहे, 60 डिग्री. 60 डिग्री दिलेला आहे. आणि HP बरोबर दिलेला अँगल कुठे दिसतो, टॉप व्ह्यू मध्ये, फ्रंट व्ह्यू मध्ये दिसतो. फ्रंट व्ह्यू. हा, फ्रंट व्ह्यू मध्ये दिसतो. विसरू नका, लक्षात ठेवा. ड्रॉइंग समजलं तर सोपं पण आहे, नाही समजलं तर अवघड आहे.
60 डिग्रीचा अँगल मी इथे एक लाईन ड्रॉ करतो. इथून एक टेंटेटिव्ह अंतर घेतो आणि 60 डिग्रीची लाईन ड्रॉ करतो अशी. म्हणजे थोडस अंतर ठेवतो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. जे एकात एक झालं की थोडस अडचण येण्याची शक्यता असते. ओके, सो this distance is now, this angle is 60 degree. ओके, मग आता याच्यावरती हे दोन्ही पॉइंट प्लॉट करतो मी. म्हणजे इथं हा आला AF, BF. ठीक आहे. त्याच्यानंतर या AF BF पासून या CF DF पर्यंतचं अंतर कंपास मध्ये घेतो. कुठून कुठे घेतलं कळालं? कळलं का? AF BF पासून CF DF पर्यंत हे जी लाईनचं अंतर आहे ते कंपास मध्ये घेतो आणि एक या ठिकाणी काय करतो, मार्क करतो. समजलं हे कसं घेतलं? येस सर. ओके, आणि मग ही लाईन मी फ्रंट व्ह्यू मधून जशीच्या तशी टॉप व्ह्यू मध्ये घेतो. म्हणजे मी काय केलं इथं, फक्त ही प्लेन आहे. ही जी लाईन दिसते आता मी काढलेली ही ऍक्च्युली प्लेन आहे. ओके, पण ती व्हीपी ला परपेंडिक्युलर आहे. व्हीपी ला कशी आहे सध्या? परपेंडिक्युलर आहे. म्हणून ती जी प्लेन आहे ती मला लाईनच्या स्वरूपात इथं दिसते. मी याला नोटेशन देतो. हे पॉइंट कोण आहेत? कुठले आहेत? दुसरे CF, DF. आता याचा टॉप व्ह्यू काढावा लागेल आपल्याला. याचा टॉप व्ह्यू काढण्यासाठी दोन्हीकडून प्रोजेक्शन घेतो आपण. एक म्हणजे याच्या फ्रंट व्ह्यू मधून प्रोजेक्शन घेतो खाली स्ट्रेट, ठीक आहे. इथून परत इकडं हे फर्स्ट स्टेजच्या टॉप व्ह्यू मधून आपण अजून प्रोजेक्शन घेतले. प्रत्येक पॉइंट मधून घ्यायचे बरं का प्रोजेक्शन. इथं आता 2 पॉइंटचे प्रोजेक्शन एकाच लाईन मधून जातात. म्हणजे A आणि D चे एकाच लाईन मधून जात आहेत आणि B आणि C चे एकाच लाईन मधून जात आहेत. मग आता इथं पॉइंट मिळाले आपल्याला. ते पॉइंट कुठले कुठले आहेत बघूया. इकडून A मधून येणारी लाईन आणि वरून A मधून येणारी प्रोजेक्शन लाईन ज्या ठिकाणी क्रॉस होते त्या ठिकाणी आपल्याला कोणता पॉइंट मिळतो? AH. त्या ठिकाणी AH पॉइंट मिळतो. तसाच इथं BH. ओके, थोडंसं पाठीमागे घेतो मी. BH. त्याच्यानंतर हा कोणता पॉइंट असेल आता इथं? CH. आणि हा DH. मग हा जो रेक्टँगल आहे तो आता स्क्वेअर दिसायला लागलाय. काय काय प्रॉब्लेम मध्ये विचारलं जाईल बघा. अशा प्रकारे तो उचलायचा की तो टॉप व्ह्यू मध्ये काय दिसला पाहिजे? स्क्वेअर दिसला पाहिजे. त्यावेळेला आपल्याला डायरेक्ट इथं स्क्वेअर काढायचा आहे. आणि त्याच्यानंतर एक प्रॉब्लेम असा बघितला होता आपण. सो कनेक्ट दिस पॉइंट विथ द डार्क लाईन. आता याच्यामध्ये ही दुसरी स्टेज आहे आपली. या ठिकाणी आपण डार्क केलं की आपली दुसरी स्टेज या ठिकाणी काय होते? कंप्लीट होते. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? येस सर. ओके, आता थर्ड स्टेज काय दिलेले आहे त्यांनी? तर ह्याच्यामधली जी स्मॉलर साइड आहे, ओके, ज्याच्यावरती तो रेस्ट झालेला आहे त्याने 30 डिग्रीचा व्हीपी बरोबर अँगल केलेला आहे. आता व्हर्टिकल बरोबर प्लेन बरोबर केलेला जो अँगल आहे तो कोणत्या व्ह्यू मध्ये दिसतो आपल्याला? टॉप व्ह्यू मध्ये दिसतो. मग मी इथं 30 डिग्रीची एक लाईन काढतो. ओके, मला याच्यावर इथं जो टॉप व्ह्यू आहे हा जसाच्या तसा फिरवून इथं ठेवायचा आहे. काय करायचं आहे? जसाच्या तसा इथं फिरवून ठेवायचं आहे. आता ही जी लाईन आहे याचा अँगल किती आहे इथं आता? 30 डिग्री. ओके, त्यांनी जो दिलेला आहे तोच आपण घेतला.
आता बघा इथं स्मॉलर साइड आहेत, दोन आहेत स्मॉलर साइड बरं का, दोन्ही एकमेकाला पॅरलल आहेत, त्यामुळे कुठल्याही बरोबर जरी घेतला तरी सेम येणार आहे. पॉईंट थोडेसे इकडे तिकडे होतील पण व्ह्यू सेम येतो. मग ए बी ही जी स्मॉलर साइड आहे, ही स्मॉलर साइड, आता ह्याचा अँगल किती आहे व्हर्टिकल प्लेन बरोबर? आता अँगल किती आहे व्हर्टिकल प्लेन बरोबर ते ए बी चा? 30. सेकंड स्टेज मध्ये इथं ही ए बी आहे ना, ही ए बी लाईन, ह्याचा अँगल किती आहे एक्स वाय बरोबर? 90. 90. डिग्री. ओके, 90 डिग्री आहे. तो आपल्याला 30 करायचा आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, ही जी प्लेन आहे याला असं अशा प्रकारे रोटेट करायचं, पूर्ण प्लेन बरं का, अशी रोटेट करायची. ह्या ए बी चा जो अँगल आहे तो 30 व्हायला पाहिजे. तो काय व्हायला पाहिजे? 30 व्हायला पाहिजे. म्हणून मी काय करतो, ही जी ए बी लाईन आहे ती पहिल्यांदा याच्यावरती प्लॉट करतो. इथं ए पॉइंट घेतो. ओके, त्याच्यानंतर ए बी चं डिस्टन्स कंपास मध्ये घेतो आणि या ठिकाणी ते प्लॉट करतो. हे समजलं का मी काय केलं ते? इथे ठराविक अंतरावरती, याच्यापासून ठराविक अंतरावरती ए पॉइंट घेतला मी, त्याच्यानंतर इथलं ए बी चं डिस्टन्स मोजलं आणि ते या पॉइंट पासून पुढे याच्यावरती मार्क केलं. ठीक आहे, म्हणजे मला कोणते दोन पॉइंट मिळाले? ए एच मिळाला आणि दुसरा हा बी एच मिळाला. ठीक आहे, ए एच मिळाला आणि दुसरा बी एच मिळाला. ए जरा बाजूला लिहितो, इथं दिसत नाही व्यवस्थित, इकडे लिहितो ए एच आणि हा बी एच. आता मला सी एच आणि डी एच पॉइंट काढायचा आहे, तर मला काय करावं लागेल बघा, मी करतोय ते बरोबर आहे का बघा. इथून मला ही जी काढलेली लाईन आहे त्याला परपेंडिक्युलर एक लाईन घ्यावी लागेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर याच्यामधून एक लाईन परपेंडिक्युलर घ्यावी लागेल ज्याच्यावरती डी पॉइंट असणार आहे. एम आय करेक्ट? Yes, sir. ओके, मग आता बी टू सी च, इथलं जे बी टू सी आहे हे डिस्टन्स मी कंपास मध्ये घेतो आणि बी पॉइंट वरती ठेवून या ठिकाणी काय करतो, मी याला मार्क करतो. तसंच ए टू डी च डिस्टन्स कंपास मध्ये घेतो आणि ए वरती कंपास ठेवून या ठिकाणी मार्क करतो. आता हे जवळजवळ एकमेकाला पॅरललच आहेत, रेक्टँगल लाईन असल्यामुळे या. मग हे पॉइंट जे आहेत ते मी डार्क लाईननी कनेक्ट करून घेतो. म्हणजे बघा आता ए टू बी यांना डार्क करतो मी. आता ग्रीन कलर आहे तो प्रोजेक्शन लाईन साठी आहे, मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर इथून इकडं आणि त्याच्यानंतर चौथी इथून इथे. मग या ठिकाणी आपल्याला हा जो पॉइंट मिळाला, हा पॉइंट कोणता आहे? सी एच. आणि हा कोणता राहिला मग आता? DH. डी एच. डी एच. ठीक आहे, हा झाला थर्ड व्ह्यू मधला टॉप व्ह्यू. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की थर्ड व्ह्यू मधला जो टॉप व्ह्यू असतो आणि सेकंड व्ह्यू मधला जो टॉप व्ह्यू असतो ते एकसारखेच असतात दोन्ही. म्हणजे दोन्हीची जी शेप आहे ती एकसारखाच राहतो, फक्त तो काय केला जातो, रोटेट केला जातो, फिरवला जातो. आलं लक्षात तुमच्या? आता आपल्याला काय करायचं, आता फ्रंट व्ह्यू काढायचा आहे. आता फ्रंट व्ह्यू काढण्यासाठी सोपी मेथड आहे. जो आपल्याला टॉप व्ह्यू मिळालेला आहे त्याच्या प्रोजेक्शनचा आणि सेकंड स्टेज मधल्या फ्रंट व्ह्यूचा आपण काय करणार आहे, वापर करणार आहे. प्रत्येकामधून प्रोजेक्शन लाईन घेतो मी, याच्यामधून अपवर्ड डिरेक्शनला प्रोजेक्शन लाईन घेतो. आता इफ सपोज दिस इज ए एच पॉइंट, कलर चेंज करतो कारण प्रोजेक्शन लाईन साठी आपण पेंट कलर वापरत असतो, थिन लाईन वापरत असतो. सो दिस इज द प्रोजेक्शन लाईन
then one more line from C. प्रोजेक्शन लाईन घेताना सुद्धा सिक्वेन्सली घ्यायच्या, ABCD अशा सिक्वेन्सली घ्यायच्या, म्हणजे कोणती प्रोजेक्शन लाईन राहत नाही. ओके. सिमिलरली आता याच्यावरती आपल्याला जर आता ही जी A ची प्रोजेक्शन लाईन गेलेली आहे याच्यावरती A पॉइंट कुठेतरी असणार आहे, बरोबर आहे. पण तो जर फिक्स करायचा असेल तर आपल्याला सगळ्या इकडच्या पॉइंट मधून A आणि B मधून ऑलरेडी लाईन आहे XY. आता फक्त C आणि D मधून एक लाईन आपल्याला ड्रॉ करावी लागेल, दोन्ही मधून एकच लाईन येईल कॉमन, बरोबर आहे काही. इथपर्यंत समजलं? कोणाला काही शंका? नो सर. टॉप व्ह्यू मधून मी प्रोजेक्शन लाईन घेतल्या वरती सगळ्या, आणि सेकंड स्टेजच्या फ्रंट व्ह्यू मधून मी थर्ड स्टेज मध्ये प्रोजेक्शन लाईन घेतल्या. आता याच्यावरती फक्त आपल्याला पॉइंट प्लॉट करायचे आहेत. पॉइंट कुठे प्लॉट करायचे? टॉप व्ह्यू मधून आलेल्या प्रोजेक्शन लाईन आणि फ्रंट व्ह्यू मधून आलेली प्रोजेक्शन लाईन कोणत्या ठिकाणी क्रॉस होत आहे. आता ए साठी बघा की हा ए चा पॉइंट आहे, हा वर आणि इकडून आलेली ए ची पॉइंट, या ठिकाणी आपल्याला तो पॉइंट मिळतो, बरोबर. हा पॉइंट कसा आला समजला का? येस सर. सर. बी साठी परत इकडून आलेला आणि इकडून आलेला बी साठी पण इथंच मिळतोय. त्याच्यानंतर सी साठी या लाईन वरती इथं हा सी पॉइंट मिळतो, आणि डी साठी इथे मिळतो. ठीक आहे. मग याला नोटेशन द्यायचे नाव. हा पॉइंट आहे AF. नोटेशन कधीही XY च्या खाली द्यायचे नाही. फ्रंट व्ह्यूचे नोटेशन हे XY लाईनच्या वरच असले पाहिजेत, आणि टॉप व्ह्यूचे नोटेशन हे XY लाईनच्या खालीच द्यायचे आपल्याला. दिस पॉइंट इज BF, this one is CF, and this one is DF. Okay, now connect these all points with the dark line. AF पासून BF पर्यंत AF पासून BF पर्यंत, नंतर BF पासून CF पर्यंत, त्याच्यानंतर CF पासून DF पर्यंत, आणि DF पासून परत AF पर्यंत. ओके. हा झाला थर्ड व्ह्यू मधला फ्रंट व्ह्यू. हा कसा काढला समजला सगळ्यांना? येस सर. ओके. हा कंप्लीट झाला तुमचा प्रॉब्लेम. याच्यामध्ये कोणाला काही शंका आहे का? नो सर. ओके, ठीक आहे. मग काढून घ्या. हा पुढचा एक प्रॉब्लेम मग तुम्हाला देतो परत मी. हे मागाशी राहिलं होतं डार्क करायचं, ते थोडंसं डार्क करून घेतो मी. ओके. मग यामध्ये ऑब्झर्वरच्या पोझिशन आहेत त्या पण ॲरोने दाखवू शकतो आपण. अशा पहिल्या स्टेजला ऑब्झर्वर इथं होता, दुसऱ्या स्टेजला ऑब्झर्वर इथं आला, तिसऱ्या स्टेजला ऑब्झर्वर परत इथं आला. ठीक आहे. त्याचे स्टेज आहेत, स्टेजेसला नावं द्यायची. So this one is the first stage. This one is the second stage, and this one is the third stage. त्याच्यानंतर ॲरो, इथून वरती गेलो म्हटल्यानंतर इथे एक ॲरो,
दुसरा इथं, त्याच्यानंतर इथं, इथं, इथून खाली आलो, इथं in downward direction, here also in downward direction, here in upward direction. आणि इथे एक in this direction. Then you have to give dimension also in the first stage. So this one is 30 and this is 40. So one more thing we have to write here. These all are the front view. These all are the top view. This one is VP and this one is HP. झाल्यानंतर सांगा बरं किंवा चॅट बॉक्स मध्ये टाका.
थर्ड स्टेज मध्ये घेताना सीएच आणि डीएच घेताना सेकंड स्टेज मधले जेवढं डिस्टन्स आहे बी पासून सीएच चं, बीएच पासून सीएच चं जेवढं डिस्टन्स आहे तेवढे डिस्टन्स घेऊन चाप मारली. आणि डी पॉइंट साठी एएच डीएच जेवढं डिस्टन्स आहे तेवढं कंपास मध्ये घेतलं आणि चाप मारला. तिथं मला डी पॉइंट मिळाला. ठीक आहे. हॅलो केरकर. येस सर.
सगळेजण ड्रॉ करताय ना? Yes, sir. Yes.
ओके, काही जणांची झालेली आहे. कोणाचे राहिले का अजून? ठीक आहे, अजून 1 मिनिट थांबू, 1-2 मिनिटं, आणि मग पुढचा प्रॉब्लेम देतो मी तुम्हाला. Other students? Is someone remaining to complete that? So write down. Next problem for you. Next problem for you. Write down. An equilateral triangle of a base 30 millimeter, of a base 30 millimeter and height, that is altitude, height 50 millimeter, 50 millimeter, resting on HP, resting on HP on one of its corner वर देऊ का साइड वर देऊ? साइड वर द्या सर. ठीक आहे. Resting on its base, resting on its base side, full stop. The plane makes an angle of 50 degree 50 with the 50 degree with the HP 50 degree with the HP and 40 degree 40 degree with the VP 40 degree with the VP of base side.
full stop. Draw its projections. म्हणजे ज्या साइड वरती ठेवलेला आहे त्या साइडचा व्हीपी बरोबरचा अँगल 40 डिग्री दिलेला आहे 40. समजला प्रॉब्लेम? सोपा आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे एकदम. त्याच्या अगोदरचा जो आपण घेतला त्याच्यासारखाच आहे, फक्त या ठिकाणी रेक्टँगल होता, त्या ठिकाणी तुम्हाला काय काढायचं आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल काढायचा आहे. म्हणजे 4 पॉइंटच्या ऐवजी 3 पॉइंट येणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, ओके. बघा काढून काय येतं. आज अटेंडन्स जरासा कमी दिसायला लागलाय, जवळजवळ 9 विद्यार्थी अब्सेंट दिसत आहेत. 9 ते 10 9 विद्यार्थी.
ओके, झालं सगळ्यांचं? प्रॉब्लेम कम्प्लीट झाला? तर कोणी काढलाच नाही? Okay, we will stop here. So all of you put your roll number into the chat box. आणि हा प्रॉब्लेम कम्प्लीट करा. कुठं अडचण येत असेल तर मला विचारा. ओके, ह्या प्रॉब्लेम हे तर तुम्हाला समजलं तर प्रोजेक्शन ऑफ सॉलिड खूप सोपं आहे. सेम प्रोसेस आहे, याच्यासारखीच करायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला एवढं व्यवस्थित प्रोसेस मी सांगतोय जेणेकरून एखाद्याला इमॅजिन जरी होत नसेल एखादा व्ह्यू, तरी तुम्ही प्रोसेस जर फॉलो करत गेला तरी तुमचे प्रॉब्लेम करेक्ट येतात. ओके,
Okay, thank you all of you. So we'll end meeting here.